स्मार्ट अहमदनगर न्यूज। पत्रकारावरील हल्ल्याप्रकरणी एफआयआर दाखल न केल्याबद्दल इंडियन जर्नलिस्ट संघटनेने उठवला आवाज। दोषी इन्स्पेक्टरच्या निलंबनाची मागणी करणारा मुख्यमंत्री डीजीपी प्रेस काउन्सिल यांना ईमेल। गोरखपूर, उत्तर प्रदेश। झाशीचे ज्येष्ठ पत्रकार मोहम्मद कलाम कुरेशी यांच्यावरील प्राणघातक हल्ल्याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आलेले अपयश आणि आयजीआर प्रकरणाची फसव्या पद्धतीने केलेली विल्हेवाट याविरोधात इंडियन जर्नलिस्ट असोसिएशनने एक मोहीम सुरू केली आहे। राष्ट्रीय अध्यक्ष सेराज अहमद कुरेशी यांनी IJA/2026/77 या पत्र क्रमांकासह मुख्यमंत्री, लखनौचे पोलीस महासंचालक, प्रेस काउन्सिल ऑफ इंडिया, कानपूर विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक, जिल्हाधिकारी आणि झाशीची वरिष्ठ पोलीस अधीक्षक यांना कारवाईची मागणी करणारा ईमेल पाठवला आहे। प्रकरण काय आहे? 18 एप्रिल 2026 रोजी विशाल सलमान अनीस उर्फ अन्नू, अली कुरेशी आणि इतरांनी पत्रकार कलाम यांच्यावर काठ्या आणि धारदार शस्त्रांनी हल्ला केला। डायल 112 ने त्यांचा जीव वाचवला असा आरोप आहे की बिजावली चौकीचे प्रभारी उपनिरीक्षक पवन जयस्वाल यांनी वैद्यकीय तपासणी केली नाही आणि एफआयआर नोंदवला नाही। 26 एप्रिल रोजी IGRS वर चुकीचा निकाल दिल्यानंतर त्यांनी अर्जदार हजर झाले नाहीत असे लिहिले, तर पीडितांकडे चौकीवर त्यांच्या उपस्थितीचा GPS लोकेशनसह फोटो पुरावा आहे। व्हिडिओ आणि वैद्यकीय अहवाल देखील तपासात समाविष्ट केले गेले नाहीत। 2 मे रोजी तहसील दिवस येथे SSP आणि CO सदर त्यांच्याकडे तक्रार करूनही कोणती कारवाई करण्यात आली नाही। इंडियन जर्नलिस्ट असोसिएशनच्या मुख्य मागण्या: दोषी चौकी प्रभारी पवन जयस्वाल यांना निलंबित करून विभागीय चौकशी करण्यात यावी। भारतीय दंड संहितेच्या कलम 109, 115(2), 126(2), 351(3) अंतर्गत हल्लेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल केलाच पाहिजे। पत्रकार मोहम्मद कलाम कुरेशी यांना सुरक्षा देण्यात यावी। सेराज अहमद कुरेशी म्हणाले, पत्रकारांवरील हल्ला हा लोकशाहीचा चौथ्या स्तंभावरील हल्ला आहे। 7 दिवसांच्या आत कारवाई न झाल्यास संघटना देशव्यापी आंदोलन सुरू करेल, ज्यासाठी प्रशासनाला जबाबदार धरले जाईल।